आज पावसाने थोडीशी उघाड दिलेली आहे, तरी पण रात्री काय सांगता येत नाही, कारण आज उकाडा पण भरपूर होता। वेगवेगळ्या आकाराचे ढग आकाशामध्ये बघायला भेटायला आज, आणि काही ठिकाणी निरभ्र आकाश पण बघायला भेटते। इथं गाय आहे आणि त्याच्या शेजारी खोंड पण आहे। किती छान खोंड आहे बघा। आणि मी इथं बोलायला लागल्यानंतर माझ्याकडेच बघायला येते। गावरान गाय आहे। शेतकऱ्याची सोयाबीन जे आहे ते गोळा करून ढिगारा मारलेला आहे आणि तिथं ते झाकून घेण्याची लगबग चालू आहे। संध्याकाळी पाऊस येईल नाही काय सांगता येत नाही, आणि 100% आज पाऊस येऊ शकतो, कारण उकाडाच तेवढा आहे। बंदिस्त शेळ्या ज्या असतात त्यांना एकदा टायमिंग बसलं का त्या वेळेमध्ये त्या सोडल्या की निवांत चरतात। लोक जे म्हणतात शेळ्या सळतात वगैरे, परंतु तसं काही नाही। शेळ्या एकदम शांत चरतात, कारण त्यांना माहीत असतं आता आपल्याला टायमिंग आहे, या टायमिंगमध्ये आपल्याला खाऊन घ्यायचं आहे। एकदम शांत चरतात। आणि इथं जवळ शेडच्या जवळ फिरवायचं थोडासा वेळ। त्या गावच्या डोंगरावर मी आलोय। छोटासा डोंगर आहे, माळ म्हणतो आम्ही याला तसं तर। तिथून अशा पद्धतीनं आमच्या गावचा लुक दिसतोय बघा। छोटंसंच गाव आहे, अगदी 100 घरांचं। हे असं छोटंसं गाव। 2-4 वर्षापूर्वी आमच्या शिवारात एकही पवनचक्की नव्हती, पण जर आता बघितलं तर खूप पवनचक्क्या ज्या आहेत तर या शिवारामध्ये उभारल्या गेलेल्या आहेत। जिकडे बघेल तिकडं आता पवनचक्क्याच दिसत आहेत। तेव्हा तिकडं पाऊस उतरलेला आहे। ह्या धारा दिसत आहेत, इथं पाऊस सुरुवात झालेली आहे। ह्या पवनचक्क्या आमच्या गावचा तलाव जो आहे तो इथं आहे, तुम्ही बघू शकता, आणि तो पूर्ण 100% भरलेला आहे। त्या ठिकाणी एक पवनचक्की उभारली जात आहे बघा। तुम्हाला झूम करून दाखवतो मी। हे बघा, इथे एक पवनचक्की उभारली जात आहे आता सध्या। आणि ते पुढची जी घरं दिसत आहेत ते आमच्या गावची नसून ते काक्रंबीचे आहेत, ते झूम केल्यामुळे जवळ दिसत आहेत। आणि ह्या ठिकाणी पवनचक्की उभारली जाते। उद्या सकाळी आपण इथं बघायला जाणार आहे कशा पद्धतीने पवनचक्की उभारली जाते। हा रस्ता पण दिसतोय बघा। हा मोबाईल जो आहे तो सॅमसंगचा अल्ट्रा 24 हा मोबाईल आहे। आणि तो तुम्हाला म्हणजे झूम केल्यानंतर बघा 3 किलोमीटरच्या नंतरचा जो रस्ता आहे तो क्लिअर दिसतोय बघा। 3 किलोमीटर हा रस्ता आहे, आणि ही एसटी वगैरे चाललेली तुम्हाला दिसते। 3 किलोमीटर आहे रस्ता। खूप छान झूम होतं इथं। हे पवनचक्की बघा, याचं नाव जे आहे ते स्पष्ट आपल्याला इथं वाचायला येते। इतकी मस्त झूमिंग ह्या मोबाईलला आहे। त्याच्या पुढची तर पवनचक्की बघा, त्याचं सुद्धा नाव आपण व्यवस्थित वाचू शकतो। आणि ही किती लांब आहे बघा पवनचक्की, हे बघा इतक्या लांब आहे। तर तुळजापूर सुद्धा दिसतं इथून बघा आमच्या डोंगरावरून। हे बघा, हे तुळजापूर आहे तालुका। हे बघा कसं दिसतंय बघा, हे तुळजापूर आहे। हे गावातून आमच्या डोंगरावरून दिसतं। आणि हे तुळजापूर जे आहे ते 9 किलोमीटर आहे, आणि 9 किलोमीटर हे असं दिसतंय बघा ह्या मोबाईलद्वारे। हे इतकं दूर आहे। 4 महिन्यापूर्वी मी हा मोबाईल घेतलेला आहे, सॅमसंग अल्ट्रा S24। ह्याचं झूम पण चांगलं आहे, आणि
या मोबाईलमध्ये क्लिअरिटी पण छान आहे. 8K इथपर्यंतची क्लिअरिटी या मोबाईलमध्ये आहे. आणि माझे दुसरे 2 चॅनल आहेत. त्याच्यामध्ये एक चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याचे पैसे मला येतात. त्याच पैशाच्या आधारे हा मोबाईल घेतला. ह्याच्या अगोदर माझ्याकडे V20 आपलं विवोचा मोबाईल होता आणि त्याच्याद्वारे मी शूट करायचो वेब सिरीज वगैरे. चैत्राली फिल्म्स म्हणून माझं दुसरं चॅनल आहे. त्या चॅनलवर मी वेब सिरीज वगैरे टाकतो, त्याचे पैसे मला येतात. आता त्याच्यानंतर दुसरे एक चॅनल आहे शेवटची पिढी म्हणून. ते पण चॅनल आता मॉनिटाईजच्या जवळ आलेलं आहे. आणि आता हे नवीन चॅनल मी व्लॉगसाठी काढलेलं आहे आणि ह्याला पण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हळूहळू भेटत आहे. आता तरी आठवडा झालेला आहे. हळूहळू हे पण चॅनल मॉनिटाईज होईल आणि सगळ्यांचे इन्कम जे आहे ते चालू होईल. आपल्याला साईड बिझनेस म्हणून हा यूट्यूबचा जो यूट्यूब आहे ह्याच्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. आणि शेती असेल किंवा कुठली उद्योग व्यवसाय आपण करत असेल, नोकरी करत असेल, ते करत करत आपण यूट्यूबच्याद्वारे सुद्धा पैसे कमवू शकतो. मी तर कमवायला सुरुवात झालेली आहे, केलेली आहे. तुम्हीही कमवू शकता. काही नाही, फक्त एक मोबाईल, माईक, एखादा ट्रायपॉड आपण जर घेतला तर व्लॉगचं चॅनल आपण चालू करू शकतो. किंवा आपल्याकडे एखादं नवीन काही जर खासियत असेल की ज्याद्वारे आपण जगाला दाखवू शकतो काहीतरी आपण वेगळं करतोय, ह्याच्याद्वारे सुद्धा आपण आपली जी कला आहे ती दररोजचं काम व्यवसाय वगैरे करत करत आपण हे करायचं आहे. काही पूर्ण वेळ आपण यूट्यूबसाठी देणार नाही. आपलं काम करत करत त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि ते यूट्यूबला सोडून द्यायचे. त्याच्यापासून आपण अर्निंग करू शकतो. महिन्याला आपण फार तरी आपल्या म्हणजे जे काय आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे जे काय उपयोगी पडणार आहेत एवढेच तर पैसे आपण ह्याच्याद्वारे कमवू शकतो. कारण आपल्याला ह्यासाठी वेगळा टास्क करायची काही गरज नाही. जे आपण दररोज रुटीनमधलं काम आहे ते काम करत करतच आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि आपण यूट्यूबला टाकायचे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तिकडे जाऊन सगळं झूम करून सगळं दाखवून आलो आहे, तरीसुद्धा शेळ्या आपलं शांत इथं चरत आहेत बघा. हे आमच्या गावचे नारायण तात्या. ह्यांना रेडिओची खूप आवड आहे. 24 तास ह्यांच्याकडे रेडिओ वाजवलेला असतो. आतासुद्धा चालूच आहे.